अटॅक आलता. अच्छा 100% ब्लॉकेज सांगितले. हां भोटे डॉक्टरांच्या दवाखान्यात गिरिराज हॉस्पिटलला ऍडमिट केलं. अच्छा 3 महिन्यांचा कोर्स चालला होता त्यांचा. हां पण जसे अमृत ज्यूस आणि ते ड्रॉप दिल्यापासून त्यांचं जे अल्कलाइन ब्लॉकेज ड्रॉप दिले. हा हे देतात आणि या तेव्हापासून त्यांचं ब्लॉकेज पण प्रमाण कमी आलं कमी आलं. आणि डायलिसिस वगैरे चालू होते. हां पण या औषधानं पूर्णपणे बंद झालं. बंद झालेलं आहे. आणि डॉक्टर गोयटे सरांनी काय सांगितलं होतं तुम्हाला? म्हणजे बायपास करायला सांगितलेलं हां आणि त्यांची नो गॅरंटी सांगितली होती. म्हणजे बाबांची नो No गॅरंटी guarantee सांगितलं. सांगितलं. तुम्हाला नो गॅरंटी म्हणून सांगितलं डॉक्टर. सांगितलं. आता तुम्हाला गोळ्या किती चालू होत्या त्यावेळेस? त्यावेळेस गोळ्या त्यांना एका टायमाला 12 गोळ्या होते. 12 36 गोळ्या होत्या त्यावेळेस. 12 म्हणजे 36 गोळ्या. आता ते 2.5 ते 3 गोळ्यावरती आलेले आहे. बघा मित्रांनो, किती जबरदस्त असा रिझल्ट आलाय. म्हणजे हे अमृत ज्यूस खरंच अमृत आहे असं तुम्हाला म्हणायचंय. बरोबर. आणि प्रत्येकाने हे घेतलं पाहिजे का नाही? घेतलं पाहिजे. घेतलं पाहिजे का नाही बाबा?